तर मित्रांनो, गगनगिरी महाराजांचं मनःपूर्वक दर्शन झालं. इथलं वातावरण, निसर्ग आणि हां. शांतता खरंच मनाला वेगळाच आनंद देऊन गेली. आता इथून पुढचा प्रवास सुरू करतोय महाडच्या श्री हो. वर्धविनायक गणपती किती? मंदिराकडे. या पुढचा रस्ता मला आम्हाला 7 फारसा साल माहीत दाखवतोय. नव्हता. त्यामुळे Google मॅपचा आधार घेतला. आता बघूया मॅप आपल्याला कुठल्या भन्नाट रस्त्याने घेऊन जातो. इथून आम्ही उजवीकडे वळालो आणि पुढे रस्ता थोडा खराब सुरू झाला. मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसामुळे थोडी जास्तच काळजी घ्यावी लागत होती. पण अशा रस्त्यांवरच खरी राईडची मजा असते. थोडं पुढे आलो आणि एक सुंदर नदी लागली. दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं, पावसामुळे अजून खुलून दिसणारा निसर्ग, खरंच डोळ्यांना सुखावणारा नजारा होता. आम्ही येथे थोडा वेळ थांबलो. शांत वातावरणाचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. अशा क्षणांसाठी तर अशा राईड्स कराव्याशा वाटतात. थोडा वेळ इथे घालवल्यानंतर पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे गावाकडचे छोटे छोटे रस्ते लागले. शांत वातावरण, कमी ट्रॅफिक आणि पावसामुळे अजूनच सुंदर दिसत होतं. अशा रस्त्यांवरून प्रवास करायची मज्जाच काही वेगळी असते. आणि शेवटी आम्ही पोचलो. महडच्या श्री वर्धविनायक गणपती 10 मिनिटात मंदिरात. निघू. मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती. त्यामुळे जास्त शूटिंग करता आलं नाही. जेवढं शक्य होतं तेवढंच काही क्षण कॅमेऱ्यात कैद केले. मित्रांनो, श्री वर्धविनायक गणपती बाप्पा हे अष्टविनायकांपैकी एक अतिशय प्रसिद्ध आणि जागृत गणपती मंदिर मानलं जातं. भाविकांची अशी श्रद्धा आहे की इथे मनापासून प्रार्थना केली तर बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतात. वर्धविनायक म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा गणपती. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गाभाऱ्यात भक्तांना स्वतः जाऊन श्रींच्या मूर्तींचं जवळून दर्शन घेता येतं. दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि विशेषतः संकष्टी चतुर्थी व गणेशोत्सवाच्या काळात इथे मोठी गर्दी असते. बाप्पांचं मनापासून दर्शन घेतलं, नेहमीप्रमाणे सुखरूप प्रवासासाठी आशीर्वाद मागितला आणि निघताना हात जोडून बाप्पांच्या चरणी नतमस्तक झालो. मंदिराबाहेरील दुकानं पण खूप छान आहेत. प्रसाद, मूर्ती, पूजा साहित्य आणि बऱ्याच गोष्टी इथे मिळतात. वेळ असेल तर नक्की फिरून बघा. आत्ता सुरू झाला परतीचा प्रवास.
आणि पावसाने तर अक्षरशः धुवून काढलं. रेनकोट असूनही पाऊस इतका जोरात होता. एवढ्या पावसात एकदम गरमागरम मिसळपाव मिळाला. थोडा ब्रेक घेतला, मस्त नाश्ता केला आणि पुन्हा राईडला सुरुवात केली. JNPT हायवेच्या आधी एका दादांचा टेम्पो बंद पडलेला दिसला. शक्य तेवढी मदत केली. रस्त्यावर एकमेकांना मदत करणं हीच खरी रायडर कम्युनिटी. कळंबोली ते शेळफाटा या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक आणि पाणी साचलेलं होतं. हळूहळू आणि सुरक्षितपणे पुढे जात होतो. दिव्याजवळ आलो आणि लक्षात आलं की मागचा टायर पंक्चर झालाय. आधी पेट्रोल पंपावर थांबून पेट्रोल भरलं, मग पंक्चर काढून घेतलं. प्रवासात अशा छोट्या अडचणी येतच असतात. पंक्चर झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो. दिव्यामध्ये आशिषला बाय करून बघू आता करू लवकर तर जरा पाऊस आता पाहिजे तर कमी होऊ द्या आईचं. हा चल. मी घराच्या दिशेने पुढे निघालो. आणि पुढे काय, दिव्यातल्या रस्त्यांवर इतकं पाणी भरलेलं होतं की एकदम नदीच वाटत होती. मग म्हटलं, लडाखला जायचं स्वप्न आहे ना, तर प्रॅक्टिस इथूनच सुरू करूया. थोडीशी रिव्हर क्रॉसिंग करत शेवटी सुखरूप घरी पोचलो. तर मित्रांनो, आजचा हा गगनगिरी महाराज मठ ते महड श्री वर्धविनायक गणपती मंदिरापर्यंतचा प्रवास इथेच संपतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि कमेंट आम्हाला अजून चांगले ब्लॉग्स बनवायची प्रेरणा देते. पुन्हा भेटू एका नवीन राईडमध्ये, नवीन ठिकाणी आणि नवीन अनुभवांसह. तोपर्यंत राईड सेफ, हेल्मेट घाला आणि स्वतःची काळजी घ्या. जय गगनगिरी महाराज, गणपती बाप्पा मोरया.